भंडारा जिल्ह्यातून 100 एसटी बसेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता वर्ध्याला दिनांक 19 तारखेला जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने 100 एसटी बसेस भंडारा जिल्ह्यातून विशेष बस सेवा भंडारा विभागाला उपलब्ध करून देण्याबाबत नुकतेच पत्र मिळाले आहे। त्या कार्यक्रमाकरिता दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांचा दौरा निश्चित झाला असून विविध योजनांचे लाभार्थी यांची कार्यक्रम एसटी बसेसने ने-आण करण्याकरिता अहवाल जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडून विशेष बस सेवेअंतर्गत भंडारा विभागातील 100 बसेस वर्धा येथे उपलब्ध करून देण्यात यावे असे पत्र नुकतेच विभागाला मिळालेले आहे। त्या अनुषंगाने वरील नियोजनानुसार वर्धा जिल्ह्यात भंडारा विभागातील 19 सप्टेंबर 2024 पासून ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व बसेस विभाग नियंत्रक यांच्याकडे राहतील। भंडारा विभागात 350 राज्य परिवहनाच्या बसेस उपलब्ध आहेत। ही जनसामान्यांची लालपरी असून प्रत्येक गावखेड्यातील लोक भंडारा येथे ये-जा करीत राहतात, परंतु लोकांची जीवनावश्यक गरज लक्षात न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाकरिता विशेष आणि सेवा अंतर्गत भंडारा विभागातील 100 बसेस दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोज शुक्रवारला वर्धा येथे पाठविण्यात येणार आहेत। त्यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंत भंडारा जिल्ह्यात उपस्थितीचा तुटवडा निर्माण होईल। त्यामुळे प्रवासी जनता तसेच विविध ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी हे लोक एसटी विभागाला मासिक आगाऊ रक्कम राज्य परिवहन बसेसच्या पासेस विकत घेतात, परंतु 19, 20 आणि 21 सप्टेंबर या तिन्ही दिवशी बसेसचा तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकणार नाही। त्याचप्रमाणे इतर विभागात कर्मचारी, गोरगरीब लोक कामाच्या निमित्ताने भंडारा शहरात कामानिमित्त येत असतात, ते वेळेवर पोहोचू शकणार नाही। मग झालेल्या या दिरंगाईमुळे जबाबदार कोण राहणार असा प्रश्न जनतेला निर्माण होतो। किंवा या 3 दिवसात एसटी बसेस उपलब्ध न झाल्यास विद्यार्थी शाळेत वेळेवर न पोहोचल्यास त्यांच्या 3 दिवसांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि आगाऊ रक्कम जीएसटी विभागाला दिली ती येण्या जाण्याचा भाडा एसटी महामंडळ परत देईल काय, असा संताप सुद्धा विद्यार्थी आणि पालक करीत आहेत। या 3 दिवशी होणाऱ्या गैरसोयीमुळे विद्यार्थी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक यांनी स्वतःची व्यवस्था वेळेप्रसंगी स्वतः करावी लागेल आणि यांनी एसटी महामंडळाला मासिक पासाची आगाऊ रक्कम भरून सुद्धा अशा प्रकारे 3 दिवस त्रास होत असेल तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार, तर त्यांची भरपाई कोण देणार, असा संतप्त सवाल विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक सुद्धा करीत आहेत। याबाबतीत भंडारा बस स्थानकाचे प्रमुख विजय गिदमारे यांच्याशी पत्रकार तथा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी संपर्क केला असता वरून आम्हाला आदेश असल्यामुळे आम्ही याबाबतीत काहीच करू शकत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे।